नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. लक्षात घेऊया आपण आरटी 2026-27 फॉर्म कधी सुटणार आहे? साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये फॉर्म सुटणार आहे. त्याची अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मी देणार आहे. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून जेव्हा फॉर्म सुटतील तेव्हा माझा व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर फॉर्म सुटल्यानंतर फॉर्म कसा भरायचा, काय काय डॉक्युमेंट कुठे कुठे अपलोड करायचे, काळजी काय घ्यायची, किती अंतरावर तुमचं लोकेशन दाखवायचं, हे सगळं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. का? कारण माझ्या माहितीतले बऱ्याचशा पालकांना मी मागच्या वर्षामध्ये पण सगळी प्रोसेस सांगितली आणि त्यांचे आरटीचे नंबर पण लागलेले आहेत. सो याच्यामध्ये बारकावे असतात, ते थोडे लक्षात घेणं गरजेचे आहे. सो आपण ते बघणारच आहोत. पण ह्या प्रोसेसमध्ये एक सिरीजमध्ये चालणार आहे. दररोज तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी देणार आहे. त्यातला हा एक व्हिडिओ आहे. अजून उद्या परवा पण काही व्हिडिओ मी टाकतो. तुमच्या मनात फक्त काही प्रश्न असतील ना, तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. त्याच्यावरती छोटे छोटे व्हिडिओ मी घेऊन तुम्हाला माहिती देत असतो. पण ही माहिती मी तुम्हाला जी देतो ना, ही विथ प्रूफ पण दाखवतो. म्हणजे त्यांचे जे PDF असतात, त्यांच्या ज्या शासनाचे GR असतात, शासनाचं परिपत्रक असतं, शिक्षण विभागाचं परिपत्रक असतं, ते पण मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला व्हेरीफाईड होऊन जाईल, कन्फर्म होऊन जाईल की यस हे बरोबर आहे. ओके, सो लक्षात घ्या. कागदपत्रे कोणती लागतात आणि कुणाच्या नावाची लागतात हे पण मी तुम्हाला सांगतो. काही पालकांनी मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारला होता की आईच्या नावाची डॉक्युमेंट चालतील का? तर पालकाच्या नावाचीच लागणार आहे, वडिलांच्या नावाची लागणार आहे. ॲज अ पालक त्यांनी सांगितलंय, पालकमध्ये वडील पण येतात आणि आई पण येते, पण शक्यतो प्रयत्न करा वडिलांच्या नावाचेच काढा. काही विशेष लागत नाही. हा, तुमच्या पालकांच्या बद्दल अशी अडचण असेल, बाबा पालक आउट ऑफ आहे, कुठे बाहेर आहे, इकडे तिकडे असतील आणि मग आईच्या नावाचे चालेल का? मग त्यावेळेस ऑप्शन नसेल तर आईच्या नावाचे काढा, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे काय लागतं आईच्या नावाचे ते पण मी तुम्हाला सांगतो, किंवा पालकाच्या नावाचं काय लागतं. पालकमध्ये दोघं पण पकडा तुम्ही, पण शक्यतो प्रेफरन्स वडिलांना द्या. वडिलांच्या नावाचं डॉक्युमेंट ठेवा. नाहीच अडचण असेल तर मग आईचं ठेवा. ओके, सो पालक म्हणतो मी, पालक म्हणजे दोघं आले त्याच्यामध्ये, आई पण आली आणि वडील पण आले. ओके, तो कागदपत्र कोणती लागतात थोडक्यात आपण बघूया. पण तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट पाठशालावरती भरपूर सारे कोर्सेस आम्ही लॉन्च पण केले, जसं की 4थी स्कॉलरशिप, 5वी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, नवोदयच्या एक्झाम्स आहे, ऑलिम्पियाडच्या एक्झाम्स आहे, त्याचे सगळ्यांचं मार्गदर्शन सुद्धा आमची टीम करत असते. यूट्यूबला फ्रीमध्ये सेशन आम्ही टाकत असतो, ते पण बघायला, तुमच्या पाल्याला बघायला लावत जा. त्यातनं त्याला वाटलं की चांगलं शिकवतात, मला समजतं आणि ॲडव्हान्स लर्निंग पण होतं, तर बॅचेस पण फार कमी फी आहे. 499 रुपयाच्या बॅचेस आहे, तुम्ही घेऊ शकतात. एवढे अफोर्डेबल आहे, एकदम कमी फी आहे. सो मी तुम्हाला आता घेऊन जातो की आरटीचं जे इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय बघा. आरटी संदर्भात मी मागचं एक उदाहरण तुम्हाला दाखवतो. माझे रिलेटिव्ह आहे, त्यांचा फॉर्म भरला होता आणि त्यांचं सिलेक्शन झालं होतं. कधीच आहे, 2025 बघा, मागच्या वर्षाचं एक एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवलंय फक्त. मागच्या वर्षी यांचं ऍडमिशन केलं होतं, याला काय प्रोसेस केली ही सगळी मला माहिती आहे. पण एकच नाही, असे भरपूर एक्झाम्पल आहे, भरपूर एक्झाम्पल आहे. सो यांचं निफाडचं ऍडमिशन होतं. मोगल आहेत, मोगल स्वाती योगेश बघा, आईच्या नावाने, आईच्या पालकाचं नाव काय टाकलं इथं, आईचं नाव टाकलेलं आहे, मोगल स्वाती योगेश. ओके, म्हणजे आईच्या नावाने हा पालकाचं, पालक म्हणून आईचं नाव वापरलं होतं. विद्यार्थ्याचं नाव मोगल सानिध्या योगेश, ते पण चालतंय. वडिलांचं नाव मोगल योगेश मधुकर, हे पण इथे आहे बघा, वडिलांचं पण आहे, आईचं पण आहे. ओके, आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. हे आरटीचं नोटिफिकेशन आहे 25-26चं. आरटीचं नोटिफिकेशन आहे, म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरनं घेतलेलं हे नोटिफिकेशन आहे. काय, आरटी 25% ऍडमिशन होतं आरटीमध्ये. म्हणजे ज्या शाळेमध्ये 100 विद्यार्थी जर असेल वर्गामध्ये, तर 100 पैकी 25 विद्यार्थी हे आरटी मार्फत भरले जातात. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जेवढ्या स्कूल असेल ना, त्यामध्ये 25% हे आरटी मार्फत भरले जातात. प्रत्येक स्कूलला वेगळे निकष आहेत, पण ज्या स्कूल शासनाच्या अंडर आहे किंवा शासनाच्या ऑथराईज आहेत, त्यांना त्यांच्यामध्ये 25% आहे. आता तुम्हाला जर शासनाच्याच फक्त का, मराठीच का, नाही, CBSE असेल, ISC असेल, सगळ्या स्कूलला, CBSE असू द्या, स्टेट बोर्ड असू द्या किंवा ICSE असू द्या, त्या सुद्धा बोर्डला तुम्हाला 25% रिझर्वेशन मुलांसाठी असतं. ओके, आता प्रवेशाकरती आवश्यक कागदपत्र काय काय लागतात ते 2025-26 म्हणजे ह्या वर्षाचं आहे. आता पुढच्या वर्षी लागणार आहे आपल्याला, ती कोणकोणती मी तुम्हाला सांगतो बघा. आरटी 2025% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. आता पुढच्या वर्षी फॉर्म जर सुटला तर कदाचित जानेवारी-फेब्रुवारी मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. मग त्याच्या अगोदरची डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. फॉर्म सुटल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट काढलं तर उपयोगाचं नाही. फॉर्म भरायचा लास्ट डेट काय, अंतिम डेट त्यापुढची लागेल. मग फॉर्म जेव्हा सुटतील तेव्हा वेळ कमी मिळतो. मग ह्या कमी वेळेमध्ये डॉक्युमेंट काढणं, सगळे जमा करणं फार किचकट होऊन जातं. त्याला बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात. सो आत्ताच प्रोसेस करून ठेवा, जेणेकरून पहिलीपासून जर तुमचा नंबर लागला तर 1 ते 8, पहिली ते 8वी पर्यंत तुम्हाला शिक्षण मोफत होणार आहे. विचार करा,
खूप पैसे सध्या चालू आहे शिक्षण करायचं म्हणजे CBSE ICSE बोर्डला टाकलं तुम्ही, स्टेट बोर्डला टाकलं तुम्ही, ज्या प्रायव्हेट स्कूलला टाकलं तुम्ही, तर किती खर्च येणार आहे. सो त्या स्कूलमध्ये तुमच्या पाल्याचा जर नंबर लागला तर 8वी पर्यंत तुम्हाला शाळेची फी भरायची गरज नाही. इतकं सोपं आणि खूप कमी फीमध्ये म्हणजे पैसे लागणारच नाही, बरोबर की नाही. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी आणि बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RT प्रवेशपात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहे. आता तुमचा लगेच प्रश्न आला, सर इथे दिलंय बालकाचं आधार कार्ड, याला ऑप्शन दिलं त्यांनी, बालकाचं आधार कार्ड नसेल तर पालकाचं चालेल, बालकाचं नसेल तर पालकाचं चालेल, पालक म्हणून वडील किंवा आईचं चालणार आहे. पुढे मी दाखवतो तुम्हाला. त्यानंतर रहिवासी दाखला तुम्हाला डोमेसाईल लागणार आहे, डोमेसाईल लगेच काढून ठेवा. त्याला काय काय ऑप्शन ते पण तुम्हाला दाखवतो. रहिवासी दाखला म्हणून काय काय ऑप्शन ते पण, जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून काय लागतं ते पण मी पुढे सांगतो तुम्हाला. हे 3 डॉक्युमेंट महत्वाची आहे, ते सांगतो मी तुम्हाला कोणकोणती. बघा आता तपशील त्यांनी सांगितलाय. वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो. ह्या प्रवर्गाचे ह्या कॅटेगरीच्या उमेदवारांना 25% सवलतीने ऍडमिशन करता येतं. कोणकोणते आहे मग ते बघा, SC कॅटेगरीचे उमेदवार आहे, त्यानंतर ST कॅटेगरीचे उमेदवार आहे, त्यानंतर NT अ चे उमेदवार आहे, म्हणजे विजय NT म्हणतो आपण त्याला, त्यानंतर NT ब आहे, NT क आहे, NT ड आहे, इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC आहे, विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC आहे. या उमेदवारांना इथे प्रवेश मिळतो. आता या वर्षीचं परिपत्रक आलं मी सांगतोच तुम्हाला. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की सर मग ह्या बालकांचं काय, बालकांचं ओपनचे असेल, EWS असेल किंवा SCBC असेल, SCBC असेल, तर आय थिंक सो यावेळेस EWS आणि SCBC हे ऍड होतील, आय थिंक सो. त्याच्यावरती मी डिटेल माहिती घेऊन सांगतोच तुम्हाला. तुमचे प्रश्न असतील मला कमेंटमध्ये टाकून ठेवा. ह्या तिघांच्या बाबतीत पण पुढच्या व्हिडिओत सांगतो मी तुम्हाला. पण सध्या हे 25-26 जे त्यांचं नोटिफिकेशन आहे त्यानुसार या कॅटेगरीच्या उमेदवारांना इथे ऍडमिशन मिळतात. मग दिव्यांग बालकं असेल त्यांना पण ऍडमिशन आहे, HIV बाधित असेल किंवा HIV प्रभावित बालकं असेल त्यांना पण आहे, कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यापैकी निधन झालं असेल कोणाचं कोविडमध्ये, त्यांना स्पेशल इथे काय आहे, इथे रिझर्वेशन असणार आहे आणि अनाथ बालकांना सुद्धा रिझर्वेशन असणार आहे. आता मी तुम्हाला मुख्य मुद्दा सांगतो की डॉक्युमेंट कोणकोणते लागतात. त्यातलं पहिलं डॉक्युमेंट बघा, डॉक्युमेंट नंबर 1 नोट करून ठेवा आणि लगेच प्रोसेस करा. डॉक्युमेंट नंबर 1 तुम्हाला कोणतं लागतंय, तर ते लागतंय वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र, म्हणजे वडिलांचं पण चालतं किंवा बालकाचं पण चालतं. बघा आता त्यांनी वडिलांचं टाकलंय, इथे आईचं लागणार का मग नाही, वडिलांचंच लागतं. म्हणजे काय लागणार इथे बरं, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, जातीचं प्रमाणपत्र, बरोबर का. कास्ट सर्टिफिकेट मराठीमध्ये जात प्रमाणपत्र. जर तुम्ही पहिलीच्या बाळाचं काढलं नसेल तर काढून घ्या, आणि तुमचं जर स्वतःचं असेल तर ते चालेल, त्याची काढायची गरज नाही पडणार. उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता आहे का, नाही, ही आवश्यकता नाही, उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही आहे. मग तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकाचा म्हणजेच वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक, परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. दुसऱ्या स्टेटच्या उमेदवारांना इथे ऍडमिशन मिळणार नाही. आता त्यांनी दिलं बघा, पालकाच्या मध्ये काय टाकलं त्यांनी, पालक तुम्ही विचारलं आईचा चालेल का, तर नाही, काय सांगितलं वडिलांचा आणि बालकाचा दोघांपैकी एकाचा जातीचा दाखला. मग आता इथे नोट करूया. पहिलं काय लागणार तुम्हाला, जात प्रमाणपत्र लागणार आहे, आणि हे जात प्रमाणपत्र कुणाच्या नावाचं चालेल, दोन ऑप्शन दिले त्यांनी. एक पहिलं काय, वडिलांच्या नावाचं चालेल, वडील म्हणजे वडिलांचं जातीचं प्रमाणपत्र आहे का, मग बालकाचं काढायची गरज तुम्हाला पडणार नाही. आणि याला काय ऑप्शन दिलाय, तुमच्याकडे जर असेल तर बालकाचं काढलेलं असेल तुम्ही तर बालकाचं पण चालेल, बालक तुमचं जो काय बाळ असेल त्याचं. दोघांपैकी एक पहिलं डॉक्युमेंट लागणार आहे. नसेल तर प्रोसेस करून घ्या, 30 दिवसामध्ये मिळतं तुम्हाला, आणि अजून जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फॉर्म सुटणार आहे, सो करून घ्या. दुसरं डॉक्युमेंट काय लागणार तुम्हाला, जन्मतारखेचा पुरावा. मग त्यांनी काय सांगितलं, जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक जन्मतारखेचा पुरावा लागणार. आणि सिंपल प्रोसेस आहे. काय, तुमच्याकडे ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यांचा दाखला चालेल, रुग्णालयातील जिथे मुलाचा जन्म झालेला आहे रुग्णालयातील NANM रजिस्टर मधील दाखला पण चालेल, अंगणवाडीचा दाखला चालेल, बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला चालेल, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे जरी केलं तरी चालणार आहे. म्हणजे सगळं नसेल तर तुम्ही स्वतः पण करू शकता प्रतिज्ञापत्राद्वारे. ओके, सो मला वाटतं सगळ्यांकडे असणारच आहे, सगळ्यांकडे असणार. अंगणवाडीत शिकत असं बाळ, तिथून दाखला घ्या, तुमच्या ग्रामपंचायतमधून घ्या, जिथे कुठे तुम्ही मनपा नगरपालिका तिथून दाखला घ्या. म्हणजे तुम्हाला काय इथे लागणार एकतर स्कूलचा लिव्हिंग सर्टिफिकेट TC चालेल, किंवा ग्रामपंचायतचा जन्म दाखला चालेल, जन्म दाखला.
जन्म दाखला, बरोबर. सगळ्यांना ग्रामपंचायतमध्ये मिळतो बघा, तुमच्या आजूबाजूला असेल ते काढून घ्या. ते झालं दुसरं डॉक्युमेंट. तिसरं डॉक्युमेंटकडे जातो घेऊन तुम्हाला मी. तिसरं डॉक्युमेंट काय लागतं तुम्हाला? तिसरं डॉक्युमेंट काय लागणार आहे? तर रहिवाशाचा वास्तवाचा पुरावा लागेल तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही जिथे राहतात, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात, याचा पुरावा लागेल ना आपल्याला. मग त्यामध्ये काय काय सांगितलं त्यांनी बघा, वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे, लागणारच आहे. एकतर बघा यात ऑप्शन काय, आता हे ऑप्शन नीट चेक करा, यापैकी एक लागेल बघा. आणि इथेच बऱ्याच पालकांची अडचण येते आणि मग बऱ्याच जणांच्या काय होतात, फॉर्म रिजेक्ट होतात. सिलेक्ट होऊन झालंय असं, सिलेक्ट होऊन रिजेक्ट होतात का? बघा, रहिवासी दाखला लागतो मला. आता तुम्ही त्या शाळेच्या जवळ आहात, कुठे आहात हे कसं कळणार? सो त्यासाठी हे लागतंय. तुम्ही कुठे राहतात शाळेपासून, नाहीतर काय असतं, तुम्ही जर हा व्यक्ती इथे राहतो आणि हा व्यक्ती इथे राहतो एखादा त्याचं बाळ, आणि स्कूल इथे आहे, स्कूल इथे आहे, तर स्कूलच्या जवळ नाही, तुम्ही दूर अंतरावर आहात. मग तुम्हाला हे स्कूल काय, तुमच्या जवळ ही स्कूल आहे ना, तुमच्या जवळ ही स्कूल आहे ना, तुम्ही इकडे का जात नाही, इकडे का जाताय? म्हणजे तुमच्यापासून जवळ असलेल्या स्कूलला पहिला प्रेफरन्स ते देतात. सो तुम्हाला पण तो देणं गरजेचं. तुम्ही जर का लांबचा प्रेफरन्स दिला तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. आता त्याच्यासाठी पुढचे व्हिडिओ मी दाखवतो तुम्हाला, किती अंतरावर स्कूल असावं, त्यासाठी काय करावं ते पण मी तुम्हाला सांगतो, पुढे सांगतो मी तुम्हाला. आता सध्या फक्त डॉक्युमेंट लक्षात घ्या. पण रहिवासी दाखल्यासाठी तुम्ही हा मुद्दा फार महत्वाचा असेल. तुमचं सिलेक्शन होऊन सिलेक्शन कॅन्सल होऊ शकतं, निवड रद्द होऊ शकते ह्या कारणामुळे. सो हा मुद्दा तुम्ही पहिले लक्षात घ्या. याच्यात काही प्रश्न असेल मला कमेंटमध्ये टाका. बघा काय काय ऑप्शन दिले. पहिलं ऑप्शन आहे, एक तर तुमचं रेशन कार्ड लागतंय, त्याच्यावर ॲड्रेस असतो बघा. ड्रायव्हिंग लायसन्स असतं, त्याच्यावर ॲड्रेस असतो बघा. त्यानंतर वीज बिल किंवा टेलिफोन बिल हे पण चालेल बघा, त्याच्यावर ॲड्रेस असतो बघा. हे 3 आणि हे 4 झालं ऑप्शन. त्यानंतर पाणीपट्टी असेल, 6वा ऑप्शन. 5वा ऑप्शन प्रॉपर्टी टॅक्स जर तुम्ही भरला असेल तर तोही चालेल. घरपट्टी असेल तुमची ती पण चालेल. फक्त राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक सुद्धा चालेल, जे तुम्हाला ऍड्रेस शो करतं. आधार कार्ड सुद्धा चालेल. मतदान ओळखपत्र जे आहे 10वं ते पण चालेल. पासपोर्ट असेल तर ते पण चालेल. यापैकी कोणताही एक लागेल. आता सिंपल तुम्हाला सांगू, या सगळ्यांमध्ये ना हे एकदम सिंपल आहे. आधार कार्ड, काय म्हटलं मी तुम्हाला, आधार कार्ड सगळ्यांनी लक्षात घ्या, हे एकदम सिंपल आहे. बाकीच्या गोष्टी जर तुमच्या प्रॉपर नसतील तर यापैकी एक तुम्हाला तयार करायचं आहे, लक्षात घ्या. त्याची प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगतो. त्यांनी एक काय मुद्दा दिले बघा, बरेच जण आहे ना ट्रान्सफर झाले, जॉब निमित्त, याच्या निमित्त इकडे तिकडे शिफ्ट झालेले असतील कदाचित. सो ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच, हे नसतील तरच काय, भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार तुमचा 100च्या स्टॅम्प पेपरवरती नोटरी चालेल का नाही, हा काय तुम्हाला दुय्यम निबंधक सब रजिस्ट्रारकडनं नोंदणी केलेला असावा. आणि तो भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्यांचा असावा. जे कोणी दुसरीकडे शिफ्ट आहे, दुसरीकडे राहत असेल, स्कूलच्या जवळ असेल, त्यांना जर हे डॉक्युमेंट मिळत नसतील किंवा ते डॉक्युमेंट त्या लोकेशनला शो करत नसेल जिथे राहतात तिथे, तर त्यांना काय लागेल, त्यांना भाडे करार लागेल 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला लागेल. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. पण कोणता, सब रजिस्ट्रारकडनं नोंदणी केलेला. याच्यात मागच्या वर्षी बरेच गोंधळ झाले होते, लक्षात घ्या, म्हणून मी परत सांगतोय. सो हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला, याच्यापैकी एक डॉक्युमेंट लागतंय. आता तुमच्याकडे काय डॉक्युमेंट आहे, काय इश्यू आहे तुमचा, मला कमेंटमध्ये टाकून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ घेताना मी ते सगळे इश्यू घेऊन तुमचे इश्यू सॉल्व्ह करून टाकेल. ओके. सो हे 3 डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलं, हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. आणि असेल तर ठीक, नाही तर 90 दिवस वेळ देतात. आधार कार्ड लागतं बघा बालकाचं. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रश्न बालकांकरिता आवश्यक आहे. बालकांकरिता बालकाचं आधार कार्ड असेल तर ठीक, पण ऍडमिशन घेऊन टाका तुम्ही, 3 महिन्यात बालकाचं आधार कार्ड काढून द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. सो आता बालकाचं लगेच लागेल का, नाही, असेल तर वेल अँड गुड, त्याच्यावर ऍड्रेस काही असेल तरी चालेल. पण आता नसेल तर नंतर ते ऍडमिशन घेऊन काय करतात, 90 दिवस तुम्हाला वेळ देतात. 90 दिवसात तुम्ही काढून दिलं तरी चालतं. RT 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणामुळे बालक आधार कार्ड सादर करू शकले नाही, तर यामध्ये आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. सदर आधार कार्ड हे तात्पुरत्या प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RT 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल, अशी पालकांनी नोंद घ्यावी. तो 90 दिवस पुष्कळ मिळतात, 5 दिवसात पण मिळून जातं, 10 दिवसात जास्त मिळून जातं. ओके. सो हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले, 3 डॉक्युमेंट तुम्ही काढून ठेवा. आणि यात काही शंका असेल बघा, हे 3 डॉक्युमेंट आहे. कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला लागतो का, नाही. कास्ट सर्टिफिकेट कोणाचं, दोघांपैकी एकच, एकतर तुमचं पॅरेंटचं चालतंय, एकतर तुमच्या काय बालकाचं चालतंय, बालक त्याला म्हणतो आपण. ओके. बर्थ सर्टिफिकेट लागणार तुम्हाला आणि रहिवासी पुरावा लागेल. हे 3च डॉक्युमेंट लागतात. त्यातलं महत्वाचं हे आहे.
फार महत्त्वाचं आहे. आणि फॉर्म भरताना तुम्हाला लोकेशन दाखवण्यासाठी पण मी पुढे मदत करतो, सांगतो म्हणजे काय प्रोसेस आहे. कारण बऱ्याचशा पालकांना म्हणजे चांगले पालक पण आहेत, सज्ञान सगळे आहेत, हुशार आहेत, पण काय असतं छोट्या छोट्या गोष्टी माहीत नसतात. होतं असं बऱ्याच वेळेस आपल्या दररोजच्या कामामध्ये आपण राहून जातं आणि ही चान्स परत मिळत नाही. चान्स एकदाच असतो नाही का. सो आता ह्यावेळेस हे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. ॲटलिस्ट ह्या बालकांच्या मम्मी आई घरी असतात, त्यांनी जर हे डॉक्युमेंट प्रोसेस केली ना तर होऊन जाईल. बाबा किंवा पप्पा जॉबवर असतात तर ठीक आहे, मग तुम्ही प्रोसेस करून ठेवा जेणेकरून हे डॉक्युमेंट तुमचे रेडी राहतील. सो हे जेव्हा सिलेक्शन झालं होतं एका कॅन्डिडेटचं, त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या काय काय डॉक्युमेंट लागणार, त्यांनी हे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे. नंतरही तुम्हाला सगळं मी सांगतो काय काय करायचं. ओके, पुढील व्हिडिओ पण माझे येणार आहे, कितवीपर्यंत आणि काय काय लाभ मिळतो तुम्हाला, फॉर्म कुठे आणि कसा भरावा ते सगळं सांगतो मी तुम्हाला. त्यासाठी काय करा, लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. पुढचे पण व्हिडिओ आहे आणि तुमच्या मुलाला आम्ही प्रॉपर शिकवणार पण आहोत एकदम कमी फीमध्ये. 500 रुपयाच्या बॅचेस आहेत ज्या 4-4 5-5 महिने चालतात 500 रुपयामध्ये. तो असे पण तुम्हाला आम्ही पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण देणार आहोत आणि शिकवणार पण आहोत. ऑलिम्पियाडची एक्झाम असेल, होमी बाबा असेल, NMMS असेल, NTS MTS किंवा स्कूल लेवलच्या ज्या स्कॉलरशिप आहे, नवोदय आहे, ह्या पण एक्झामचं गायडन्स आम्ही तुम्हाला करतोय. ओके, सो अजून तुमच्या मनात काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. अडचण वाटली तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात. ओके, चला. आवडलं तर लाईक नक्की करा. सगळ्यांना शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या सगळ्या नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये, तुमचा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा नक्कीच फायदा होईल. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.